नमस्कार मित्रांनो. आजकाल लोक आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात. ह्यामध्ये काही जण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवतात, तर काही जण म्युच्युअल फंडमध्ये SIP देखील सुरू करतात, तर काही लोक LIC पॉलिसीज आणि सुकन्या समृद्धी योजनामध्ये देखील पैसे गुंतवतात. परंतु ह्या गुंतवणुकीच्या पर्यायाच्या व्यतिरिक्त एक असा गुंतवणुकीचा पर्याय आहे जो की खास तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी डिझाईन केला गेलेला आहे आणि दुर्दैव म्हणजे हा पर्याय बऱ्याच लोकांना अजून माहितीच नाहीये. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 5 गोष्टी समजून सांगणार आहे. पहिला जो आहे मुद्दा तो आहे व्हॉट आर चिल्ड्रन गिफ्ट फंड्स. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे यामध्ये रेग्युलर SIP पेक्षा वेगळं काय आहे. तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आपल्याला टॅक्सेशनचा फायदा कसा होऊ शकतो. हे सगळं आपण एका प्रॅक्टिकली एक्झाम्पलद्वारे समजून घेणार आहोत. तो आपला मुद्दा असणार आहे 4 नंबरचा. आणि 5 नंबरचा मुद्दा आहे हा सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर आपलं कन्क्लुजन काय असणार आहे. तर आता जास्त वेळ वाया न घालवता मी आपला पहिला मुद्दा या व्हिडिओत समजून सांगणार आहे आणि तो म्हणजे व्हॉट आर चिल्ड्रन गिफ्ट फंड्स. म्युच्युअल फंडमध्ये एक कॅटेगरी आहे ज्याला आपण सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स असं म्हणतो. या कॅटेगरीमध्ये जसं आपल्याला नावातच समजतं आहे सोल्युशन ओरिएंटेड म्हणजे जे इन्व्हेस्टर्सचे फायनान्शियल गोल्स आहेत, जसे की त्याची रिटायरमेंट, चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज, याच्यासाठी हे म्युच्युअल फंड्स जे आहेत ते सोल्युशन प्रोव्हाइड करतात आणि त्यामुळे याला सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स असं म्हणतात. या कॅटेगरीच्या अंतर्गतच हे चिल्ड्रन गिफ्ट फंड्स मोडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड्स असतात, ज्यामध्ये फंड मॅनेजरला कंपल्सरी 60 to 65% ही गुंतवणूक ही इक्विटीमध्येच करणं आवश्यक असतं. आता मी तुम्हाला ही SIP रेग्युलर SIP पेक्षा वेगळी कशी हे सांगणार आहे. रेग्युलर SIP मध्ये तुम्ही जी गुंतवणूक करता ती तुमच्या स्वतःच्या नावावर करता, परंतु इथे तुम्हाला ही गुंतवणूक कंपल्सरी तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावावरच करावी लागते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे ही गुंतवणूक तुमची 5 वर्ष लॉक इन राहते किंवा तुमची मुलगी किंवा मुलगा 18 वर्षांचा झाला की ही गुंतवणूक तोपर्यंत लॉक राहते. यापैकी जी कंडिशन पहिली येईल तेपर्यंत तुमची गुंतवणूक ही लॉक इन पिरियडमध्ये असणार आहे. आता मुलाच्या 18व्या वर्षापर्यंत जर आपली गुंतवणूक लॉक राहत असेल तर तुम्हाला ही SIP गोल बेस्ड प्लॅनिंगसाठी अतिशय एक्सलंट आहे. आता आपण ही गुंतवणूक टॅक्स इफिशियंट कशी हे बघणार आहोत. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हे इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड्स असतात, ज्यामध्ये फंड मॅनेजरला 60 to 65% पैसा जो आहे तो इक्विटीमध्ये गुंतवावा लागतो, ज्यामुळे टॅक्सेशन जे आहे ते इक्विटीचं ह्या फंड्सला लागू होतं. आता जर तुम्ही कन्व्हेन्शनल गुंतवणुकीचे पर्याय बघितले जसं की फिक्स्ड डिपॉझिट, तर ह्यामध्ये तुम्हाला टॅक्स हा तुमच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे द्यावा लागतो, परंतु इथे तुम्हाला इक्विटीचं टॅक्सेशन लागू होतं. तर इक्विटीचं लॉंग टर्मचं टॅक्सेशन कसं आहे, तर पहिल्या 1.25 लाखाला जो तुमचा कॅपिटल गेन होणार आहे त्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरायचा नाहीये आणि उरलेले जे काही रक्कम असेल, जो कॅपिटल गेन असेल, त्याला फक्त 12.5%च तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. ज्यामुळे जे कन्व्हेन्शनल गुंतवणुकीचे पर्याय आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीत तुमचा इथे टॅक्स हा वाचणार आहे. आणि लॉक इन पिरियड असल्या कारणामुळे तुमचे अननेसेसरी विड्रॉवल्स म्हणजे तुमची इच्छा असून देखील तुम्हाला विड्रॉ करता येणार नाहीयेत. त्यामुळे तुमचा एक फायदा असा होणार आहे की तुम्हाला कंपाऊंडिंग रिटर्न्स ह्या गुंतवणुकीत मिळणार आहेत. आता आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया की आपल्या मुलाच्या एज्युकेशनला आपण पैसा कसा उभा करू शकतो.
इमॅजिन करा की तुम्ही पहिल्या वर्षापासून अगदी जन्मल्या जर आपल्या मुलाची 5,000ची SIP सुरू केली आणि ती त्याच्या 18व्या वर्षापर्यंत चालू ठेवली, तर तुमची टोटल जी गुंतवणूक होते ती होती 10,80,000. आणि इमॅजिन करा या गुंतवणुकीवर तुम्हाला 12% परतावा मिळाला, तर तुम्हाला त्याच्या 18व्या वर्षी 35.5 लाख रुपये त्याच्या एज्युकेशनसाठी उपलब्ध होतील. आणि ह्यावर टॅक्स देखील तुम्हाला पहिले 1.25 लाख रुपये सोडून, कॅपिटल गेनचे पहिले 1.25 लाख रुपये सोडून फक्त 12.5%च टॅक्स भरावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीने चिल्ड्रन गिफ्टमध्ये जर तुम्ही दरमहा गुंतवणूक केली आणि जर ती 18व्या वर्षापर्यंत चालू ठेवली, तर तुमच्या मुलाच्या हायर एज्युकेशनचा प्रश्न पूर्णपणे संपुष्टात येईल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल की आपल्याला आपल्या मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी चिल्ड्रन गिफ्ट फंड्समध्ये SIP करणं अतिशय आवश्यक आहे. तर मग विचार कसला करताय? पहिल्यांदा जाऊन चेक करा आपल्या SIP मध्ये चिल्ड्रन गिफ्ट फंडची SIP सुरू आहे की नाही, आणि नसेल तर ती आजच सुरुवात करा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. हो, एस्पेशली ज्यांचे मुलं लहान आहेत, ज्यांचं वय 14 वर्षाच्या खाली असेल, असे तुमचे जे मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. आणि आमच्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.